यानंतर बातमी आहे गोविंदा उत्सवासंदर्भातली। दहीहंडीचा उत्सव अगदी जवळ आलेला आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने या संदर्भात सुरक्षेच्या कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत याची माहिती मागवली आहे। दहीहंडी उत्सवात मानवी मनोऱ्यांच्या निर्बंधासंदर्भातची पुढची सुनावणी 2 ऑगस्टला होते। दहीहंडी उत्सवात 20 फुटांच्या वरती मनोरा रचता येणार नाही, 18 वर्षांखालील गोविंदांना मनोऱ्यामध्ये सहभागी होता येणार नाही असे निर्बंध हायकोर्टाने घातले। त्याविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। राज्य सरकारच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। दहीहंडीच्या तोंडावर गेल्या अनेक वर्षांपासून कोर्टात या प्रकरणावरती सुनावणी होते, मात्र राज्य सरकार जोपर्यंत कायदेशीरपणे या खेळाला संरक्षण देत नाही तोपर्यंत कोर्टातला हा खेळ असा सुरू राहील। स्टेट गव्हर्नमेंटने कोणत्या प्रकारचा सेफ्टी मेजर्स दहीहंडीमध्ये घेतलेले नाहीत। इवन आजपर्यंत कोणत्या प्रकारचा प्लॅन स्टेट गव्हर्नमेंटकडे तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे जे काय आजचं प्रकरण आहे ते 1 ऑगस्टला फायनल डिसिजनसाठी ठेवलं आणि त्याच्यामध्ये जे काही ॲप्लिकंट्स आहेत त्यांना ॲप्लिकंट्स आणि जे काही स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र स्टेट त्यांना डिटेल ॲफिडेविट म्हणजे तुम्ही कोणते कोणते सेफ्टी मेजर्स घेणार आहेत, कोणते कोणते उपाययोजना तुमच्याकडे आहेत त्यांचं ॲफिडेविट डिटेल फाईल करायला सांगितलं आणि त्यालाही उत्तर द्यायला आम्हाला म्हणजे ओरिजिनल पिटिशनरला परवानगी दिली आणि ते पूर्ण मॅटर 1 ऑगस्टला सुनावणीसाठी ठेवण्यात आलेलं आहे।